पैसा एक अशी गोष्ट जी आतापर्यंत कोणाचीच नाही झाली। ही एक अशी गोष्ट आहे ज्याला कमवण्यासाठी सगळे धडपड करत असतात। प्रत्येक जण आज पैसा कमवण्यासाठीच प्रयत्न करत असतो। पैशामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, खूप साऱ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो। जे पाहिजे ते आपल्याला आपण पैशाने विकत घेऊ शकतो। पैसा खरंच आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट भूमिका घेतो। पैसा कधीच आपला नसतो, तो आपल्याकडे येतो आणि आपलं काम होण्यासाठी आपण तो कोणाला तरी देऊन टाकतो आणि त्यानंतर तो व्यक्ती समोरच्याला देतो। या पैशाची सुरुवात कधी झाली, पैशाची कहाणी काय आहे आणि आज जो आपण पैसा यूज करतोय तो कसा आहे। सुरुवातीच्या एकदम काळापासून जेव्हा आपण धान्याची देवाणघेवाण करत होतो तेव्हापासून आतापर्यंत आपण करन्सीवर आलेलो आहे, जसं की रुपये आणि किंवा नोटा किंवा कॉइन। आता तर इनविजिबल करन्सी पण आपल्याकडे वापरायला आपल्याला मिळतीये, ज्याचं एक मोठं एक्झाम्पल बिटकॉइन पण आहे। तर ह्या पूर्ण पैशाचा इतिहास आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे। हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, याच्यातून तुम्हाला पैशाबद्दल भरपूर काही गोष्टी नवीन शिकायला भेटतील। अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर नेहमी आम्ही नवनवीन माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो, ज्याद्वारे तुमच्या ज्ञानात भर पडते। अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती तुम्हाला नेहमी मिळावे यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या, ज्यामुळे एखादा नवीन व्हिडिओ लॉन्च झाला की तो तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येईल। चला तर जाणून घेऊया पैशाचा जन्म कसा झाला। पैसा हा एक कागदाचा असा तुकडा आहे ज्याची खरं जर बघायला गेलं तर काहीच किंमत नाहीये, पण त्या कागदाच्या तुकड्याच्या व्यतिरिक्त त्याला पैसा म्हणून बघितलं तर आज त्याची खूप मोठी किंमत आहे। आपण दिवस रात्र घालतो पैसा कमवण्यासाठी आणि त्यानंतर तो पैसा आपण कोणाला तरी देतो, त्याच्या बदल्यात आपण आपल्या कामाची गोष्टी कोणती तरी विकत घेतो आणि तसंच तो व्यक्ती पण अजून कोणाला तरी तो पैसा देऊन टाकतो, त्याच्या बदल्यामध्ये तो त्याला लागणारी कामाची गोष्ट त्यांच्याकडून विकत घेतो। हा पैसा असाच फिरत राहतो, हा कोणाकडे स्टेबल होत नाही। आपण आपल्या गरजेच्या वस्तू त्यांच्याकडून घेतो, त्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसा देतो। तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण पृथ्वीवर किती रुपये अवेलेबल आहेत? म्हणजे सगळ्या देशाची जर करन्सी एकत्र केली तर ती किती रुपये असेल? तर ही आहे 40 खरब डॉलर। विचार करू शकता हा आकडा किती मोठा आहे। सगळ्यांच्या पैशाची टोटल केली तर ही 40 खरब डॉलर एवढी किंमत होते। हे तर जरा दिसणारा पैसा म्हणजे आपले नोटा किंवा कॉइन, पण आता न दिसणारी करन्सी म्हणजे अशा प्रकारच्या करन्सीज ह्या आता सध्या पृथ्वीवर साधारणतः 1300 खरब डॉलर एवढी आहे। 1300 खरब डॉलर म्हणजे हा आकडा खूप मोठा, 1.3 क्विंट्रिलियन। हा एवढा सारा पैसा आला कुठून? याला कोण बनवलं? आणि का असं होत नाही की गव्हर्नमेंट आपल्या नोटा छापू शकतं, तर जेव्हा गरज पडेल तेव्हा का छापत नाही? का एवढी महागाई वाढत राहते? का गरिबी वाढत राहते पैशाच्या अभावी? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। यामध्ये एकदम सुरुवातीच्या काळात होणाऱ्या दगडापासून, सोन्यांपासून आपण सुरुवात करून आता आपण अशा करन्सीवर स्विच झालेलो आहोत जी करन्सी आपल्याला दिसत सुद्धा नाही। या गोष्टीची सुरुवात झाली 17,000 वर्षापूर्वी, जेव्हा ना पैसे होते ना काही ट्रेड केले जात होते, काहीच नाही। इथे फक्त माणूस शिकार करत होता आणि आपल्या खाण्याचं नियोजन करत होता आणि अशाच पद्धतीने इथे जे स्टोन एजचे लोक होते ते जगत होते। पण त्याच सुरुवातीच्या काळात एक गोष्टीला सुरुवात झाली, जसं की माझ्याकडे जी गोष्ट आहे त्याची गरज तुम्हाला आहे आणि तुमच्याकडे जी गोष्ट आहे त्याची गरज मला आहे। तर आपण वाद न करता मला जे लागतंय ते तुम्ही मला द्या आणि तुम्हाला जे लागतंय ते मी तुम्हाला देईन, ह्या भावनेची सुरुवात झाली। तुम्ही आम्हाला शिकार केलेलं मांस द्या आणि आम्ही तुम्हाला शिकार करण्यासाठी लागणारे शस्त्र देऊ। अशाच प्रकारच्या ट्रेडनी कदाचित याची सुरुवात झाली। ट्रेड म्हणजे एकमेकाची देवाणघेवाण आणि अशाच प्रकारे जन्म झाला बार्टरेन सिस्टमचा, कुठल्याही गोष्टीची देवाणघेवाण करणं। असं म्हणलं जातं की ह्या बार्टरेन सिस्टमची सुरुवात मेसोपोटेमियम यांनी केली होती, जे आता सध्याच्या साऊथ वेस्ट एशियातला एक एरिया आहे। बार्टर सिस्टमनी एक नवीनच क्रांती घडवली, ज्यामध्ये त्या काळातले लोक आता भांडण्याच्या ऐवजी एकमेकात ट्रेड करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे थोडं शांतीचं वातावरण तिथे बनायला लागलेलं। कारण की याच्या आधी जसं काही गोष्ट जर एखाद्या कबिल्याला दुसऱ्या कबिल्याकडून हवी असेल तर ते त्यांच्यावर अटॅक करायचे आणि त्यांच्याकडून ते लुटून घ्यायचे। यामध्ये जीवितहानी आणि भरपूर असे काही नुकसान होऊन जायचे। पण आता या बार्टर सिस्टममुळे त्यांना जे लागतं ते त्यांच्याकडून मागून
आणि त्याच्या बदल्यात कुठली तरी दुसरी गोष्ट देऊन एकमेकात देवाणघेवाण करायची. त्यामुळे वादाचे प्रसंग थोडे कमी झाले आणि कदाचित याच्यामुळे थोडंसं शांतीचं वातावरण बनलं. आणि तसंच जर थोडंसं हजारो वर्षांनंतर जर आले तेव्हा आपल्याला बघायला भेटेल की या टाइममध्ये लोक आता शेती पण करायला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये ते एकाच ठिकाणी थांबून शेतीद्वारे कुठले पीक पिकवून आपली उपजीविका भागवत होते. आणि याच काळात एक नवीन गोष्ट किंवा एक नवीन संकल्पनाची सुरुवात झाली. यामध्ये खूप जास्त प्रमाणात ट्रेड होत असल्या कारणाने हे लक्षात ठेवणं खूप कन्फ्युजन जात होतं की कोणाकडून काय गोष्ट घ्यायची आणि कोणाला काय गोष्ट द्यायची. तर याच काळामध्ये अकाउंटिंगची सुरुवात झाली. यामध्ये काही मातीच्या पीसेसवर काडीच्या द्वारे काही आकृत्या लिहायला सुरुवात करण्यात आली, ज्याद्वारे हे लक्षात येत होतं की कोणत्या व्यक्तीकडून काय घ्यायचंय आणि कोणत्या व्यक्तीकडून काय द्यायचंय. आणि अशा प्रकारे जन्म झाला अकाउंटिंग सिस्टम. ह्याच टाइममध्ये सर्वात पहिले अकाउंटिंग सिस्टम आपल्याला बघायला भेटतील. बार ट्रेड सिस्टम मध्ये पण थोडेसे काही प्रॉब्लेम बघायला भेटायला लागले. जसं की दोन व्यक्तीचे आपण एक्झाम्पल बघूया. ह्या व्यक्तीला ही गोष्ट पाहिजे पण या व्यक्तीला ही गोष्ट नाही पाहिजे. यामध्ये थोडासा गोंधळ व्हायला लागला. तर आता एक असं फंडामेंटल काहीतरी गोष्ट हवी होती की ज्याची गरज सगळ्यांना असेल. आणि याच काळात जन्म झाला करन्सीचा. करन्सी म्हणजे आता जी आपण कॉइन किंवा नोट अशी यूज करतोय ही करन्सी नाही, तर त्यावेळेसची करन्सी ही होती ज्यामध्ये धान्य, काही मौल्यवान वस्तू, त्याचबरोबर चाकू, तलवार, तीर, धनुष्यबाण, प्राण्यांची कातडे, मोराचे पीस, दारू, शंख शिंपले, शेळी, मेंढ्या, गाय, म्हैस, बैल, सोनं, दागदागिने आणि त्याचबरोबर मांस सुद्धा. हो बरोबर, त्यावेळेस माणसांना पण करन्सी म्हणून यूज केल्या जात होतं. या काळात त्या सगळ्या गोष्टींना पैसा बनवण्यात आला ज्या गोष्टीला सगळेजण वापरू शकत होते. आणि प्रत्येक व्यक्ती याद्वारे ट्रेड करण्यामध्ये तयार होते. आणि या काळात राईमस्टोन सारखे पण गोष्टीचा वापर केला जात होता. म्हणजे साधारणतः खूप मोठ्या दगडाची एक अशी आकृती जी एक चाकासारखी असेल, याला पण या काळात करन्सी म्हणून यूज केला जात होता. ह्या पैशामध्ये पण एक प्रॉब्लेम होता की माझ्याकडे जी गोष्ट आहे त्याची किंमत किती आहे आणि त्याच्या बदल्यात मी काय घेऊ शकतो. याचं काही स्टँडर्डायझेशन नसल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम पण बघायला भेटत होते. प्रत्येक गोष्टीची आपल्यामध्ये एक वेगळीच किंमत होती. यामध्ये हे खूप हार्ड जायचं की कशाची कोणती किंमत आहे. तर आता या काळात एक अशा फिक्स करन्सीची गरज पडत होती ज्याची सगळ्यांना त्याची किंमत माहिती आहे आणि ती जास्त वेळपर्यंत राहू शकेल. कारण की प्राणी आणि दारू अशा प्रकारच्या गोष्टी ह्या कालांतराने खराब होणाऱ्या असतात. तर एक अशा करन्सीची गरज पडायला लागली जी की जास्त वेळपर्यंत जशाच्या तशी राहील. आणि तसंच इसवी सन पूर्व 600 मध्ये म्हणजे आतापासून 2600 वर्ष आधी जन्म झाला कॉइन सिस्टमचा, जे कुठल्या तरी मेटल पदार्थापासून बनवलं जातं. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सोनं किंवा चांदी किंवा सोन्या चांदीचं मिश्रण हे वापरलं जातं. आणि हे कॉइन्स द लायडेन स्टॅटर ह्या सर्वात पहिला कॉइन म्हणून ओळखला जातो. आणि याच्यानंतर एक असा टाइम सुरू झाला की प्रत्येक राजा महाराजांनी आपल्या आपल्या राज्यासाठी आपल्या आपल्या नावाचे किंवा आपल्या प्रांताचे किंवा त्यांच्या स्वतःच्या नावाचे कॉइन्स बनवायला सुरुवात केली. हे कुठल्याही मेटलचे राहायचे आणि त्यामुळे त्यांच्या राज्यात हे ट्रेड करणं खूप इझी व्हायला लागलं. कारण की कॉइनची पर्टिक्युलर एक व्हॅल्यू होती. त्या व्हॅल्यूनुसार ज्यांना जी गोष्ट लागतीये त्या कॉइनच्या बदल्यात ते द्यायला सुरुवात त्यांनी केली. म्हणून ती कॉइन एक पर्टिक्युलर व्हॅल्यू धारण करायची. त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला माहिती राहायचं की या कॉइनच्या बदल्यात मला काय काय मिळणार आहे किंवा मला एका कॉइनच्या बदल्यात काय काय द्यायचंय किंवा काय देऊ शकतो. आणि इसवी सन पूर्व 700 मध्ये कॉइनचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू झाला. प्रत्येक जण आता आपला कॉइन यूज करत होता. त्या कॉइनद्वारे ट्रेड करणं कुठेही खूप इझी जात होतं. आणि हाच तो पिरियड होता जिथे खूप लांबच्या प्रवासात समुद्राद्वारे व्यापारी जाऊन तिथे व्यापार वाढवायचे. तिथल्या लोकांना अशा त्यांच्याकडे असलेल्या गरजेच्या वस्तू तिथे द्यायच्या आणि तिथून काही नवीन गोष्टी आपल्यासाठी घेऊन यायच्या. ह्या ट्रेड करत असताना एक नवीन प्रॉब्लेम जाणवायला लागला. हा प्रॉब्लेम कमी कॉइन यूज करणाऱ्यांसाठी नव्हता, पण जे की खूप मोठ्या प्रमाणात जास्त सामान घेण्याची इच्छा ठेवतात तर त्यांना तेवढेच मोठे किंवा तेवढे जास्त कॉइन घेऊन जाण्याची गरज पडायला लागली. घेऊन जाणं
हीच एक फक्त समस्या नव्हती, तर जितके जास्त कॉइन तेवढी मोजायला पण अवघड जाणार. त्याचबरोबर त्याची काउंट जास्त असल्यामुळे त्याला ठेवायलाही अडचण राहायची, त्याला ट्रॅव्हल करतानाही अडचण होत होती आणि चोरी होण्याचे पण खूप जास्त चान्सेस राहायचे. कारण की बघितल्यावरच जाणून यायचं की कोणाकडे किती जास्त पैसे आहेत. लूटमारी ती पण या टाइममध्ये खूप जास्त व्हायला लागली. तर आता काहीतरी असं सोल्युशन पाहिजे होतं की जास्तीत जास्त अमाऊंट ही कमी जागेत बसू शकेल आणि त्याचबरोबर त्याला इकडे तिकडे घेऊन जाणं पण सोपं राहील. आणि याच प्रॉब्लेमचं सोल्युशन निघालं 1279 मध्ये. मंगोलियन चायनाचा राजा आणि चंगेज खानचा नातू कुबला खान याच्याद्वारे जन्म झाला नोटांचा. ही ती पहिली नोट होती जी खूप सारे कॉइन घेतल्यानंतर त्यांना एक लेटर दिला जातो. त्यावेळेस त्याला IOU म्हणलं जातं. याचा अर्थ होता मी तुमचा कर्जदार आहे, म्हणजे तुम्ही माझ्याकडे खूप सारे कॉइन ठेवायला द्या, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हे लेटर देईल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे लेटर मला पुन्हा वापस आणून द्या आणि त्याच्या बदल्यात तुमचे कॉइन तुम्ही घेऊन जा. हे IOU द्वारे कंडक्ट केलं जात होतं. पण भरपूर लोकांनी याचा विरोधही केला. खरं बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या कॉइनच्या बदल्यात एक छोटा पेपरचा तुकडा जर कोणी देत असेल तर यापैकी भरपूर लोक याला एक्सेप्ट करायलाही मागं पुढे बघत होते. याचं कारण हे होतं की जर समजा एवढे मोठे कॉइन जर मी कोणाला देतोय त्याच्या बदल्यात मला जर फक्त एक पेपरचा तुकडा माझ्या हातात दिला जातोय तर इथे थोडंसं नाराजगी होऊ शकते. पण कुबला खान यांनी याचं एक वेगळंच पद्धत शोधून काढलेली होती. जसं की समजा जर कोणी ह्या ट्रेडला एक्सेप्ट करत नसेल तर तो त्याला मारून टाकत होता. फोर्सफुली ही गोष्ट अप्लाय करण्यात येत होती सगळ्यांवर. पण याच्याच बरोबर दुसरी एक चांगली गोष्ट ही झाली की या IOUचा बदल्यात कॉइन कलेक्ट न करता म्हणजे कॉइन वापस न घेता लोकांनी या IOU वरच ट्रेड करणं सुरुवात केली. याद्वारे खरं बघायला गेलं तर कॉइनचा जो प्रॉब्लेम होता, जे की ठेवायला जास्त जागा लागत होती किंवा चोरी होण्याचा पण भीती होत होती, तर या लेटरद्वारे ह्या समस्या कमी होऊन गेल्या. कारण की हे लेटर ठेवायलाही सोपं होतं, इकडे तिकडे घेऊन जायला सुद्धा सोपं होतं आणि प्रत्येकाला माहिती होतं की हा जर लेटर मी या राजाला दिला तर तो मला एवढे कॉइन देऊन टाकेल. म्हणजे याची खात्री पण लोकांना पटू लागली होती. आणि जसं की आपण बघितलं की प्रत्येक राजाने आपल्या आपल्या पद्धतीने आपले कॉइन बनवले होते, तसेच आता प्रत्येक राजा हा आपल्या आपल्या पद्धतीने IOU बनवायला लागला आणि बघता बघता पूर्ण जगभरात ही संकल्पना पसरली आणि यातून ट्रेड करणं खूप इझी व्हायला लागलं. आणि त्यानंतर असे काही ग्रुप्स किंवा असे काही लोक समोर आले जे लोकांचे सोन्याचे सिक्के घेऊन त्यांना IOU देत होते. अशा पद्धतीने जन्म झाला बँकिंग सिस्टमचा. यामध्ये एक सिंपल गोष्ट केली जात होती, लोकांकडून त्यांचे सोन्याचे कॉइन घेऊन त्याच्या बदल्यात त्यांना IOU दिल्या जात होते, म्हणजे पेपर करन्सी. पण IOU ही एक अशी गोष्ट होती ती फक्त पेपर पासून बनवल्या जात होती आणि जितके पाहिजे तितके पण छापल्या जाऊ शकत होते. तर यामध्ये एक नवीन गोष्ट आणि एक नवीन प्रॉब्लेम पण बघायला भेटली या सुरुवातीच्या बँकेपासून. बँक तुम्हाला तर माहीतच आहे की त्यांचा प्रॉफिट हा उधार देऊन कमवतात, जसं आजकालचे बँक आपल्याला लोनद्वारे पैसे पुरवतात. या सुरुवातीच्या त्या काळातल्या बँकने लोन द्यायला सुरुवात केली कारण की त्यांच्यावर कोणी लिमिटेशन्स ठेवणारं नव्हतं. ते त्यांच्या पद्धतीने वाटेल तितक्या नोटा बनवत गेले आणि लोकांमध्ये वाटत गेले. पण याला पण कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, जसं की आता पेपर करन्सी खूप जास्त प्रमाणात लोकांकडे असल्यामुळे स्वस्त किमती पण वाढायला लागल्या आणि याद्वारे महागाईची सुरुवात झाली, म्हणजे महागडेपणा. जी गोष्ट स्वस्त दरात मिळायला पाहिजे ती गोष्ट आता थोडीशी महाग भेटायला लागली. याचं कारण असं होतं की लिमिटपेक्षा जास्त पैसा मार्केटमध्ये फिरत होता. याला इन्फ्लेशन म्हणलं जातं. याच्यामुळे जेव्हा लोकांना कळायला लागलं की त्यांच्या IOUची किंमत थोडीशी कमी होतीये, त्यावेळेस लोकांनी बँकेकडे धाव घातली. त्यांनी त्यांचे IOU रिटर्न करून त्यांचे सोन्याचे सिक्के मागायला सुरुवात केली. पण आता जास्त प्रमाणात नोटा छापल्यामुळे बँकेकडे एवढं सोनं नव्हतं की प्रत्येकाला नोटाच्या बदल्यात सोनं देऊ शकेल आणि त्यावेळेस बँकेने डिक्लेअर केलं की आमच्याकडे सोनंच नाहीये. ह्या सुरुवातीच्या काळात अशा जास्त प्रमाणात नोटा छापल्यामुळे या नवीन प्रॉब्लेमला सुरुवात झाली की लोकांनी आता या IOU वर ट्रस्ट ठेवणं बंद करून टाकलं. म्हणजे एक असं समजू शकता की हे सुरुवात होती नोटा न चालण्याची, म्हणजे नोटांची व्हॅल्यू थोडी कमी होऊन गेली
लोक त्याच्यावर तेवढा विश्वास ठेवत नव्हते जेवढा सुरुवातीच्या काळात ठेवत. आणि त्यानंतर 1816 मध्ये ब्रिटनमध्ये एक नवीन रूलचा जन्म झाला. त्या रूलमध्ये हे सांगण्यात आलं की बँक तेवढाच पैसा छापेल जेवढं त्यांच्याकडे सोनं आहे. कारण की याच्या आधीच्या काळात पैशाचं सर्क्युलेशन म्हणजे या पेपर मनी या IOUचं सर्क्युलेशन थोडंसं कमी झालं होतं आणि ह्याच्यामुळे कदाचित हा प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणारच होता. बँककडे जितकं सोनं आहे त्यानुसारच ते नोटा बनवतील. यामध्ये काही जास्त प्रॉब्लेम येण्यासारखं नव्हतं आणि याद्वारे कदाचित सुरुवात झाली पेपर मनीला गोल्ड स्टँडर्डच्या हिशोबाने बनवण्याची. आणि बघता बघता सगळीकडेच ही गोष्ट पसरली गेली. ज्या बँकेकडे जितकं सोनं आहे त्यानुसार ते तेवढ्या नोटा छापतील आणि तेवढ्याच ते मार्केटमध्ये सर्क्युलेट करतील आणि त्याचद्वारे जितक्या लोकांना लोन ते पण द्यायचे असतील तर ते त्याच स्टँडर्डच्या हिशोबाने बनवतील आणि त्याच स्टँडर्डच्या हिशोबाने वाटतील. म्हणजे भविष्यात जर समजा अशी कुठली गोष्ट घडली की प्रत्येक जण एकदा जर सगळे IOU मागायला जर वापस आले तर त्यावेळेस सगळ्यांना देता येतील आणि कोणी अडचणीत येणार नाही. आणि अशाच पद्धतीने नोटांची सुरुवात झाली आणि याच काळापासून कदाचित सगळ्यांना पैशाची भूक लागायला लागली. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे पैसा असावा. जसं की कोणाकडे जर 1000 रुपये असेल तर त्याला असं वाटतं की माझ्याकडे 5000 रुपये असावे. कोणाकडे लाख रुपये असतील तर त्यांच्याकडे जास्त पैसे असावे म्हणजे 10-15 लाख रुपये असावेत असं वाटतं. ज्यांच्याकडे 10-15 लाख रुपये आहेत तो त्याच्यातही खुश नसतो, त्याला करोडोची अपेक्षा असते. तर अशाच पद्धतीने याच्यापासून कोणीच वाचू शकत नाही. ही डिमांड किंवा ही जी उत्सुकता असते जास्तीत जास्त पैसा कमवण्याची ही प्रत्येकामध्ये असते. आणि जसं की तुम्ही बघू शकता जर समजा पैशांची काउंटिंग जर जास्त झाली तर त्याला इन्फ्लेशन म्हणतात आणि ते खरंच खूप डेंजरस असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे भाव वाढून जातात आणि त्याच्या उलट येतं डिफ्लेशन. डिफ्लेशनमध्ये पैसे जर कमी असेल तर तेव्हा डिफ्लेशनची सुरुवात होते आणि हेच बघायला भेटलं याच्या थोड्याशा नंतरच्या काळात. 1930s मध्ये US मध्ये एक डिफ्लेशनची सुरुवात झाली. याचं कारण असं होतं की पैसा लिमिटेड असल्यामुळे कंपनी ही त्यांच्या एम्प्लॉईला टाइमवर पगार देऊ शकत नव्हती. त्यामुळे लोकांकडे पैसाच नव्हता. सर्क्युलेशन कुठेतरी असं थांबून गेल्यासारखं वाटत होतं कारण की पैसा लॉक होऊन गेलेला होता. पैसा मोजकाच मार्केटमध्ये असल्यामुळे डिफ्लेशनची सुरुवात झालेली होती. यामध्ये लोकांनी खूप सारे आंदोलनं करायला सुरुवात केली. खूप सारे लोक रस्त्यावर उतरले. पैसे नसल्यामुळे लोक व्यवस्थित सर्वाइव्ह करू शकत नव्हते. त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या पण ते कंप्लीट करू शकत नव्हते. त्यामुळे खूप त्रास लोकांना होत होता आणि याचं सोल्युशन काढण्यासाठी 1933 मध्ये प्रेसिडेंट फ्रँकलिननी एक नवीन घोषणा केली. त्यांनी पैशाचा आणि सोन्याचा संबंध तोडून टाकला आणि आता जे होतं ते फक्त होतं पेपर मनी. पेपर मनी आता कुठल्याच गोष्टीवर डिपेंड नव्हती. म्हणजे जसं कुठल्या सोन्यावर डिपेंड नव्हती किंवा कुठल्याच याच्यावर नव्हती. यामुळे बँकेकडे आता पुन्हा ते राईट्स आले होते जे आपण व्हिडिओच्या आधी बघितले की ते आता जितके पाहिजे तितके पैसे छापू शकत होते आणि जितके पैसे पाहिजे तितके वाटू शकत होते. त्यानुसार ते खूप मोठ्या प्रमाणात आपला फायदा बघून घेत होते. आणि याच काळात इन्फ्लेशन होऊ नये म्हणजे अति प्रमाणात पैसा छापल्या जाऊ नये अशा रीतीने अमेरिकेकडून सेंट्रल बँकचा जन्म झाला. ह्या बँकेचं काम हे होतं की बँक सगळ्या बँकेंना लिमिटेशन्स मध्ये ठेवणं. त्यांनी किती पैसा बनवायला पाहिजे, किती पैसा थांबवायला पाहिजे यावर नियंत्रण ठेवणं. याला फिएट मनी म्हणून ओळखलं जातं. फिएट मनी म्हणजे काय तर सोप्या भाषेत बघायला गेलं तर हा फक्त एक कागदाचा तुकडा आहे. ह्याची ऍक्च्युली बघायला गेली तर काहीच व्हॅल्यू नाहीये पण ह्याचीच व्हॅल्यू सगळी काही आहे. जसं की याच्या आधी जर आपण आपल्या करन्सीला जर गोल्डमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण ते करू शकत होतो कारण की ते गोल्ड स्टँडर्डनुसार होते. पण आता या फिएट मनीमुळे असं काही नव्हतं की आपण या पैशाला सोन्यामध्ये कन्वर्ट करू शकेल. पण या सेंट्रल बँकेद्वारे याच्यावर लिमिटेशन्स ठेवल्या जात होत्या की कोण किती पैसा बनवायला पाहिजे आणि त्याचा कसा वापर करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जन्म झाला या फिएट मनीचा. आणि तुम्हाला आता विश्वास बसणार नाही पण जगभरात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या करन्सीज त्यात US ची करन्सी असू द्या, पाकिस्तानची करन्सी असू द्या, चायनाची करन्सी असू द्या, इंग्लंडची करन्सी असू द्या, जपानची करन्सी असू द्या, कुठल्याही जगातले
सगळ्या करन्सीज ह्या फियाट मनीच आहेत। यांना यांच्या देशातल्या सेंट्रल बँक लक्ष ठेवतात आणि जास्त बनवू देत नाही आणि कमी पण बनवू देत नाही। कारण की तुम्हाला तर माहीतच आहे, जास्त नोटा जर बनवण्यात आल्या तर काय होईल आणि कमी जर बनवण्यात आल्या तर काय होईल। आता ह्या फियाट मनीला ॲक्च्युली बघायला गेलं तर याचाच वापर सगळ्या जगभरात केला जात आहे। ऑल धीस पीसेस ऑफ पेपर आर नॉट बॅक्ड बाय गोल्ड ऑर एनी फिजिकल कमोडिटी। म्हणजे हे सगळे कागदाचे तुकडे कुठल्याच सोन्याच्या किंवा फिजिकल कमोडिटीच्या आधारावर बनवण्यात नाही आलेले आहेत। जर मग हे फियाट मनीला काहीच व्हॅल्यू नाहीये तर मग याचा वापर आपण का करतो? तर आपल्याला हा विश्वास आहे की या कागदाच्या तुकड्याच्या बदल्यात आपल्याला जी गोष्ट हवी ती आपल्याला मिळणार आहे। तर या विश्वासाच्या याच्यावर हे सगळी करन्सी काम करते। आता या पैशाला तर खूप इझिली मोजता पण येऊ शकतं, त्याचबरोबर याला पाठवताही येऊ शकतं, कुठं घेऊनही जाता येऊ शकतं आणि ठेवायलाही खूप सोपं आहे। आपण याला बँकेत ठेवतो, लॉकरमध्ये ठेवतो, भरपूर ठिकाणी ठेवू शकतो आणि इझिली याला वापरू शकतो। पण आताच्या या स्पीडच्या युगामध्ये आपल्याला अजून एका नवीन गोष्टीची गरज पडायला लागली। आपल्याला जो पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी लागणारा वेळ, हा वेळ पण आपल्याला थोडा जास्त वाटायला लागला। म्हणून 1980 मध्ये एक नवीन करन्सीचा जन्म झाला, जी ना फिजिकल फॉर्म मध्ये होती, ज्याला ना आपण बघू शकत होतो ना हातात घेऊ शकत होतो। डिजिटल मनी। लाखो करोडोचे ट्रान्झॅक्शन फक्त एका सेकंदात किंवा त्या एका सेकंदाच्या कितीतरी भागाच्या कमी वेळात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो। या डिजिटल मनीद्वारे आपण लाखो करोडो रुपये देवाणघेवाण आपल्या मोबाईलवरूनच करू शकतो, कुठूनही बसून करू शकतो। ना चोरी होण्याची भीती, ना त्याला मोजायची काही टेन्शन। आपल्याला आकड्याच्या फॉर्म मध्ये दिसणार आणि हा पैसा आपण कुठूनही कुठेही पाठवू शकतो। या डिजिटल करन्सी मध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम बघायला भेटायला लागला। हा प्रॉब्लेम असा होता की डिजिटल मनीला हॅक करणं खूप कठीण होतं पण इम्पॉसिबल नव्हतं। तर यानंतर 2009 मध्ये जन्म झाला बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करन्सीचा। ह्याला हॅक करणं इम्पॉसिबल आहे। त्याचा फक्त एक ट्रेड डिकोड करण्यासाठी आताच्या टेक्नॉलॉजीनुसार 30 ते 40 वर्ष लागतील। या ब्लॉकचेन सिस्टम इतकी सिक्युअर आहे, त्यामध्ये जगभरातून आपण कुठल्याही लोकेशनवर खूप कमी वेळात खूप मोठा पैसा आपण ट्रान्सफर करू शकतो। याचा पण यूज खूप मोठ्या प्रमाणात खूप कमी वेळात वाढायला लागला। हे ट्रेस न होत असल्यामुळे याचा इनलिगल मार्केटमध्ये पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात यूज व्हायला सुरुवात झाली। कारण की हा पैसा कोण पाठवतोय, कुठे पाठवतोय, कशासाठी पाठवतोय हे ट्रेस करणं शक्यच नव्हतं। ज्यांनी याला बनवलं त्याचं फक्त आपल्याला नाव माहिती आहे, त्याच्या व्यतिरिक्त ती टेक्नॉलॉजी कशी काम करते ही त्यातल्या त्यातच ती खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे आणि त्याचे जितके युजर्स वाढत जाणार तेवढी ही टेक्नॉलॉजी अजून कॉम्प्लिकेशन्सनी वाढत जाणार आहे। तर त्यामुळे आता ही अनकंट्रोलेबल एक खूप मोठं युनिट बनून गेलेली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू पण शकता, जेव्हा हे लॉन्च झालं होतं तेव्हा त्याची काही पैशामध्ये व्हॅल्यू होती, पण आता सध्या त्याची व्हॅल्यू साधारण 30 ते 40 लाख रुपये एक BTC ची किंमत आहे। तर अशाच पद्धतीने आतापर्यंत तुम्ही बघितलं की दगड, सोने नाणे, शंख शिंपल्या, मोरपीस, त्यानंतर IOU, त्याच्यानंतर नोटा, त्याच्यानंतर डिजिटल करन्सी नंतर क्रिप्टो करन्सी, असा प्रवास या पूर्ण पैशाचा आतापर्यंत बदलत आलेला आहे आणि आपण हा पैसा अशा पद्धतीने वापरतो। तर हा एवढा मोठा पैशाबद्दलचा इतिहास बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की पैशाची व्हॅल्यू कशी बदलत गेलेली आणि सायकोलॉजिकल तज्ञाच्या म्हणण्यानुसार पैशाची जागा ही खिशात असली पाहिजे, आपल्या डोक्यात नाही। तुमचं पैशाबद्दलचं काय मत आहे याच्याबद्दलचे तुमचे जर काही सजेशन असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला पण ही माहिती तुमच्या वतीने कळू द्या। आणि जर तुमच्या ज्ञानात या व्हिडिओद्वारे थोडीशी वाढ झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या। आणि आपल्या महाराष्ट्रात आता बुलेट ट्रेन येणार आहे, त्याबद्दलची पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही बघू शकता। धन्यवाद।